घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 9067 75 15 75. जामखेड तालुक्यातील फकराबाद परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दूध भेसळीचा प्रकार उघडकीस आणला असून राहुरी तालुक्यातील दोघांसह तिघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यांच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिवनाथ लबडे यांनी स्वतंत्र पंचांसह फकराबाद येथे तपासणी केली. तपासणी दरम्यान MH17 K79 46 क्रमांकाचे वाहन संशयास्पद अवस्थेत आढळले. वाहनात 10 प्लास्टिक ड्रम सापडले असून त्यापैकी 6 ड्रममध्ये दुधासारखे पांढऱ्या रंगाचे द्रवण आढळले. चौकशी दरम्यान समीर कमरुद्दीन शेख वय वर्ष 30 राहणार उमरे तालुका राहुरी, आफताब कलीम शेख वय वर्ष 28 राहणार शुक्लेश्वर चौक राहुरी यांनी दुधातील फॅट कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी पराफिन तेल आणि इतर अज्ञात रसायन वापरून हे द्रवण तयार केल्याची कबुली दिली आहे. त्यांनी हे द्रवण रामदास नवनाथ उबाळे, मुक्काम पोस्ट फकराबाद तालुका जामखेड यांना देण्यासाठी आणल्याचंही सांगितलं. कारवाई दरम्यान संशयित द्रवणाचे 2 लिटर नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच उबाळे यांच्या घर परिसरात पांढरट पिवळसर पावडर आणि दूध साठा आढळून आलाय. ही पावडर दुधातील SNF घटक वाढवण्यासाठी वापरली जात असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलेलं आहे. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.